शिक्षण हे केवळ गुण मिळवण्याचे माध्यम नसून व्यक्तिमत्व घडवण्याची आणि उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारी प्रभावी शक्ती आहे। जीवनात मोठे ध्येय गाठायचे असेल तर सातत्यपूर्ण प्रयत्न, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा असून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावरच यश तुमच्या पायाशी लोळण घेईल, असा बहुमोल सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी इयत्ता 10वी-12वीच्या गुणवंतांना दिला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव यांच्या वतीने कलश मंगल कार्यालय येथे कोपरगाव मतदारसंघातील इयत्ता 10वी तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 17 रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी सुप्रसिद्ध हास्यकवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की हे स्पर्धेचे युग आहे। शिक्षण आणि पदव्या मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हानं आहेत, त्यामुळे मिळवलेल्या पदवीबरोबरच स्वतःच्या अंगी असलेली कला जोपासा। त्या कलेचा तुमचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी निश्चितपणे मदत होईल। मराठी भाषा ही जगात सगळ्यात चांगली भाषा आहे। ही भाषा जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे। बाहेरच्या देशात राहणारी मराठी माणसं मराठी अस्मिता जपत आहे, याचा खूप अभिमान वाटतो। आयुष्यात पहिल्यांदा गोदामाईच्या कुशीत वसलेल्या कोपरगाव नगरीत आलो। विविधतेने नटलेले हे गाव अतिशय समृद्ध आहे। कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांना देखील भेटल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला। आमदार आशुतोष काळे अतिशय शांत आणि सोज्वळ आणि राजबिंड व्यक्तिमत्व आहे। ते आवर्जून गुणवंताचा सत्कार करतात, ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे। कार्यक्रमाची गर्दी बघून मराठीपणाचा अभिमान वाटत असून हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, दिनार कुदळे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चारुदत्त सेनगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकान, जिनिंग व प्रेसिंगचे संचालक शिवाजीराव शेवळे, महेश लोंढे, गौतम बँकेचे संचालक शिरीष लोहकणे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वागचौरे, जनार्दन कदम, सोमेश आढाव आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गुणवंत विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। यश मिळवलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो। कारण की हे जे काही आपण साध्य केले, ज्या कारणासाठी आपला सत्कार होतो, हा नुसता सत्कार नसेल, गुणगौरव करण्याचं काम नसेल, तर आपण जे काही मेहनत, जिद्द आणि चिकाटी जे आपण स्वप्न पाहिले याचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। आणि हा जो काही टप्पा 10वी आणि 12वी आहे, आयुष्यातला महत्वाचा आहे। या टप्प्यामध्ये आपण जी काही मेहनत घेतो, जे काही अभ्यास करतो, ते आपलं भविष्य त्या ठिकाणी पुढे घडवत असतो। आणि म्हणून या महत्वाच्या टप्प्यामध्ये आपण सर्वजण अभ्यास करून गुणवंत झाले। तुमची सुरुवात ही सुरुवात आहे, आयुष्याची सुरुवात। शाळेमध्ये आपले शिक्षक असतील, पालक असतील, हे आपल्याला शिकवतात, संस्कार करतात आणि आपल्याला घडवतात। इथून पुढे आपलं आयुष्य असतं, हे जरी आपल्याला शिकवत असते, संस्कार करत असते, पण आपण योग्य विचार, योग्य मित्र म्हणून आपण आपलं आयुष्य त्या ठिकाणी। जर चुकीचे मित्र आपल्याला मिळाले, त्या वाईट सवयी लागता आपलं आयुष्य भरकटत जातं। आणि म्हणून पुढचा जो काही आपला प्रवास असेल, आपण योग्य ठिकाणी जाऊन योग्य मित्र जवळ करून योग्य दिशेने त्या ठिकाणी करण्यासाठी आपल्याला मोठ्या भावासारखा एक सल्ला देतो। शेवटी एवढंच म्हणेल तर जिंकण्याची जिद्द ज्यांच्यामध्ये आहे, त्यांच्या रक्तामध्ये आहे, यश नेहमी त्यांच्या पायाखाली यश नेमकी त्यांच्या पायाखाली लोळून येतं, एवढं आपल्याला त्या ठिकाणी सांगेल। आपण सर्वजण ऍडमिशनची गडबड चालू आहे, आपल्याला एंट्रन्स असेल, नुकतीच आता नीट परीक्षा ही रद्द झाली, अनेकांनी त्याच्यासाठी मेहनत घेतली होती,
परंतु आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला मेहनत घेऊन त्या ठिकाणी त्या परीक्षेला समोर जायचं, अनेक परीक्षेला आपल्याला समोर जायचं, ऍडमिशन साठी आपण सर्वजण त्या ठिकाणी अनेक आणि भेटी देत आहेत. तो आजचा रविवार मुद्दामून आपल्याला सर्वांना या ठिकाणी बोलवलं, आपल्या सर्वांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होणार आहे. आणि तसेच या निमित्ताने आपले प्रमुख पाहुणे अशोकजी नायगावकर साहेब यांचं मार्गदर्शन त्यांच्या पद्धतीने ते आपल्याला करणार आहे. जास्तीचा वेळ न घेता आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी आपल्या वतीने नायगावकर साहेबांचं स्वागत करून माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. कल्याण फास्ट लोकल सुटेल म्हणून आधी टाळ्या वाजवून घेतल्या म्हणून होते. ते असं सगळं जग आहे. अशा सगळ्या वातावरणामध्ये राहणारा असा मी माणूस आहे. मी तुम्हाला महिलांच्या गौरवपर काही कविता म्हटल्या तर चालतील ना? सगळ्यांना गुणी महिलांचा हात, महिलांचा पण सत्कार आहे, तर त्यांच्या गौरव बघा. कुणाच्याही चेहऱ्यावर आठी नाही आहे. किती पुरोगामी सुधारलेली सगळी पुरुष मंडळी आहे त्या कोपरगाव मधली. खरं टाळ्या वाजवा तुम्ही सगळे. खानदेशचा झाला म्हणून काय झालं, शेवटी कापूसच तो बहिणाबाईच्याही नाकातोंडात गेला. तशी ती गुदमरून पळत मुंबईला आली. मग काय, इथल्या रंगभऱ्या बायकांनी तिला आधुनिकच बनवलं. बॉपकट काय केला, 6 वारी पातळात काय आणलं, बिनबाह्याचं केलं आणि हिंदू कॉलनीत गाणी म्हणायला सांगितली. तिथलेही नवरे खूप रसिक. त्यांनी कृतज्ञतेने तिच्या अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ऐकून, जसा तुला चुल्यावर ऐकून आदराने तिला नॉनस्टिक तवा भेट दिला. आदराने तिला नॉनस्टिक तवा भेट दिला. आणि इथेही पुन्हा ती भाकरीलाच चिकटली. इथेही पुन्हा ती भाकरीलाच चिकटली. महिला कुठल्याही पदावर जावोत, मॅनेजर होत, चीफ मॅनेजर होत, डॉक्टर होत, त्यांचं आणि स्वयंपाकघराचं नातं हे कधी असं जगात कुठेही जा, मराठी माणसं असं नाही, भारतीय नाही, जगभर सगळ्या महिलांना आपल्या कुटुंबाचा स्वयंपाक बनवण्याचं काम करावं लागतं. पुढची एक कविता इथं काय, आता या ज्या मुली आहेत त्याकडे राहा तू, गरम तव्यावर भाज चपात्या, सदव आपल्या सिद्ध हातांनी अन्न ब्रह्म हे हृदय पोकळीत, अखेर होता सोडून दे तू कुकर मधली वाफ अनावर, आणि शहाण्या शिटी सारखी बैस खालती शांत विसावत, बघून घे तू गृहपाठांचे मुलांचं होमवर्क नच करायचं, सही करीन मी रिपोर्टावरी, विसरू नको पण पेन्सिली समी, काढून देईन टोक निमुळते, अनंत असू दे तुझी नोकरी, अनंत असू दे तुझी नोकरी, देव करो अंडी वाढो. हर महिन्याच्या पासबुकातून क्रेडिट होऊन लवंड माप, तूच घरांना पिलर इथे अन, तूच उगवती सगळ्यांचे डबे करून द्यायला उठते, तूच मिळवती 1 BHKतनं 2 BHKतनं जायला तीच उपयोगी पडते. तिचाच पगार काय तुझ्या बापाने द्यावे, तू तर फक्कड मासिक हुंडा, तू तर फक्कड मासिक